हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असणार. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला दम बिर्याणीसाठी केलेला आहे. म्हणजे मी दम बिर्याणी केली त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आमच्या घरी भरपूर पाहुणे आले होते. म्हणजे आमच्या जाऊबाई, आमचे दीर आणि त्यांची मुलं, म्हणजे असे 4 जण आले होते. त्यांच्यासाठी बिर्याणी आणि आमच्या घरचे 5 जण असे, त्यांच्यासाठी आम्ही 3 किलो अशा हिशोबाने बिर्याणी करायची ठरवली होती. तर 1.5 किलो चिकन आणि 1.5 किलो तांदूळ. तर इथं आपण 10-12 कांदे घेतले आणि कांदे भरपूर वापरायचे. बिर्याणीला जे कांदे असतात ना ते भरपूर वापरतात. तर कांद्याला कसं काळं लागलं होतं, त्यामुळे ते पाण्यामध्ये धुवून घेण्यासाठी मी पातेल्यात ठेवलं. आणि हे तर कांदा जे आहे तो आमच्या ताईच कापत होत्या, कारण की मला कांद्याने त्रास होतो त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांनी कांदा कापायला घेतला. इथं मी अद्रक लसूण घेतलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला आपण बारीक पेस्ट करणार आहे. तर मी मोठं पातेलं घेतलं होतं, त्याला स्वच्छ धुवून त्याला फॅन खाली वाळत ठेवलं होतं. ते बोलायचं जरा राहिलंच माझं, त्यामुळे मी आत्ता सांगते. आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे ते बघू शकता एकदम बारीक केलेली आहे. पाणी टाकून सुद्धा तुम्ही ही पेस्ट एकदम बारीक करू शकताय. त्यानंतर पाणी आलं होतं, तर मग चिकन धुण्यासाठी पाणी जास्त लागतं, त्यामुळं पाईपाच्या खालीच चिकन धुवायला घेतलं आमच्या आत्यांनी. त्यानंतर आता तुम्ही म्हणसाल हे वेगळे वेगळे मसाले का ठेवले आहेत. तर हे जे कमी दिसतात ना, म्हणजे 6 जिरे आणि तेजपत्ता, तो आपण भातामध्ये जेव्हा फोडणी देणार तेव्हा टाकणार आहे शिजवताना. आणि हे जे बाकीचं जे जास्त दिसतंय म्हणजे लवंग, काळी मिरी, चक्रफूल आणि मोठी विलायची तर नव्हती माझ्याकडे, त्यामुळे मी टाकली नाही ती. आणि दालचिनी आणि तेजपत्ता, ते जे आहे ते आपण जेव्हा चिकन शिजवणार ना त्यावेळेला फोडणीला टाकायचं. गॅस फास्ट केला आणि त्याच्यावरती मी पातेलं ठेवलं आहे. पातेलं थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहेत. आता तुम्ही म्हणसाल हे तेल एवढं पिवळं का दिसतंय, कशाचं तेल वापरते? तर रात्री आम्ही आहे ना आळूच्या वड्या ज्या आहेत ना ते तर तळून घेतल्या होत्या ह्याच्यामध्ये. तर त्याचं उरलेलं जे तेल आहे ते आपण त्या पातेल्यामध्ये टाकलं. आता तेल तर वाया जाऊ शकत नाही, वाया देऊ शकत नाही आपण, त्यामुळं मी ते गाळून पण नाही घेता आलं, कारण की एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हाताने माझं काम चालू होतं, त्याच्यामुळे गाळून घेता आलं नाही. पण तुम्ही असं जर तेल असेल तर गाळून घ्या. त्यानंतर जे आपण जास्त मसाले ठेवले होते तर ते आपण त्या तेलामध्ये टाकणार. आता तेल कितपत गरम करायचं? जास्त गरम करायचं नाही. जास्त गरम केल्याने हे जे मसाले आहेत ना ते लगेच असं करपून जातात आणि त्याचा तिखटपणा जास्त येतो भातामध्ये. त्याच्यामुळं थोडंसं तेल गरम झाल्यानंतर कोमट आपण ते मसाले टाकून त्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. आणि जास्त वेळ करायचे नाही, थोड्या वेळच करायचे. थोडा वेळ केल्यानंतर जे आपण कांदे कट केले होते बारीक बारीक, आता हे आमच्याकडून जरा जाड झालेले आहेत, कारण की आमच्या ताईला जमत नव्हतं चाकूने, आमच्या इथल्या चाकूने, म्हणून त्यांनी असे जाड कापलेत. पण तुम्ही जे आहे ते पातळ कापा, कारण पातळ कापल्याने लवकर आपलं नाही का भाजला जातो कांदा, त्यामुळे. तर इथं आमच्या खुशीची आणि दीदीची मस्ती चालू होती. बहिणी बहिणी मिळाल्यानंतर हे अशाच करत राहतात. इथे टोमॅटो घेतले, 7-8 टोमॅटो असतील, मीडियम आणि मोठ्या आकाराचे पण दोन्ही मिळून असतील. तर एवढे टोमॅटो घेतलेत आणि त्याला पाण्यामध्ये भिजत घातलेत थोडा वेळ. त्यानंतर आपण लगेच टोमॅटो कट करायला घेऊया. त्याचे जे म्हणजे आपण कांदा कसा कट केलाय तसंच आपण टोमॅटो कट करणार आहेत. तुम्हाला बारीक कट करायचं असेल तर बारीक पण कट करू शकता, पण उभ्या आकारात केले ना तर लवकर पण होतात आणि छान पण वाटतात त्याच्यामुळे. तर मग मी बोलत बोलत गप्पा मारत मारत टोमॅटो कट केला. त्यानंतर इथं जिथं चिकन जे धुतलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढी पेस्ट आपण केली होती ना तेवढी पूर्ण टाकायची. त्यानंतर थोडेसे 2 चम्मच हळद, आणि हा जो लक्की मसाला आहे म्हणजे बिर्याणीचा, तर हा 15 रुपयाला भेटतो, कुठे पण भेटू शकतो. आणि 5 रुपयेवाला पण भेटतो, पण तो नाही टाकत मी, सुहाना टाकत नाही. तर हा बिर्याणी मसाला ना एकदम छान लागतो त्याच्यामध्ये. त्यामुळं 2 बिर्याणी मसाले घेतले होते मी. तर एक पूर्ण पॅकेट टाकलं आणि दुसऱ्याचं अर्ध टाकून घेतलं आणि अर्ध बाजूला ठेवलं, कारण की परत लागलं तर आपल्याला त्याच्यामध्ये परत ॲड करायचं आहे ते, त्याच्यामुळे. त्यानंतर मी मीठ टाकलं आणि मग लाल तिखट टाकलं 2 चमचे. आता तुमच्या चवीनुसार, तुमचं चिकन किती आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकताय ते. टाकल्यानंतर छोटासा चम्मच घेतला आणि त्याला मस्त असं हलवून घेतलं. हलवून घेतल्यानंतर पावशर दहीचं पाकिट आणलं होतं, ते पूर्ण टाकलं तरी चालतं, अर्ध टाकलं तरी पण चालतं, तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं पाहिजे तसं टाकू शकता. मी तर हे पूर्ण टाकलेलं आहे, बघू शकताय तुम्ही, पाकिट बाजूला ठेवलं आहे मी. पूर्ण टाकून घेतलं आणि त्याला मस्त असं हलवून घ्यायचं. आणि हलवताना पूर्ण हलवून घ्यायचं, सगळीकडं तो मसाला दही लागले पाहिजे असं.
जास्त वेळ हलवायचं, म्हणजे पाणी पण सुटतं, वरतून पाणी टाकायची गरज लागत नाही. जरी लागलं तर आपण काय करायचं, तांदूळ जे आहे ना शिजवतो आपण त्यातलंच पाणी थोडंसं काढून ठेवायचं, आणि जर कमी पडलं पाणी तरच टाकायचं, नाही तर टाकायचं नाही. सहजासहज तुम्ही जर हे मेजरमेंट घेतलं ना तर तुम्हाला पाणी टाकायची गरजच लागणार नाही. आणि कांदा फ्राय करत करत इथं चिकनला हलवून घेतलं मी. बघू शकता चिकन किती छान दिसते. तर त्याच्यामध्ये मी मिरची टाकायची विसरली, तर मिरची टाकणार आहे आता मी. म्हणजे आता कसे दोन प्रकारच्या मिरच्या असतात, एक पोपटी आणि एक हिरवी जी तिखटवाली असते ती. तर आपण काय करायची, पोपटी न टाकता तिखटवाली जी असते ना, तर ती 5-6 मिरच्या त्याच्यामध्ये अशा उभ्या आकारात मधून काप करायच्या आणि टाकायचे. तुम्ही बारीक काप करून सुद्धा टाकू शकता, पण मला असे आवडतात त्यामुळे मी असंच टाकते. आणि बघू शकता किती 7-8 टाकले असतील. तुम्ही तिखट कमी खात असाल तर मिरच्या तुम्ही नाही टाकल्या तरी चालतात, पण आमच्या घरी काय होतं, तिखट सगळेच जण खातात त्यामुळे मी मिरच्या पण जास्त टाकलेल्या आहेत. मसाले पण भरपूर आहेत, तर तुम्ही विचार करून टाका. तर बघू शकता आता किती छान दिसते की नाही, म्हणजे त्याचा कलर पण किती सुंदर दिसतोय आणि टेस्टला पण असं सुंदरच होणार आहे ते. त्यानंतर त्याला झाकून 1-2 तास ठेवा, पण आता आम्हाला टाईम नाही आहे कारण की पाहुण्यांना पण घरी जायचं त्यामुळं. तर आम्ही काय करणार आहे, थोडा 15-20 मिनटं ठेवलं आहे आणि त्यानंतर इथं लगेच करणार आहे. पातेल्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये 6 जिरे टाकली आणि तेजपत्ता, त्याला मस्त असं फ्राय करून घेतलं. आता जे पातेलं आहे त्याच्यापेक्षा छोटंसं पातेलं हे जे तांदूळ शिजवण्यासाठी आपण घेतलेलं आहे, त्याला मस्त फ्राय झाल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं. आता पाणी किती टाकायचं, तुमचं तांदूळ जसं आहे, म्हणजे ते शिजलं नाही पाहिजे त्यात पूर्ण, म्हणजे आपण जसा पांढरा भात शिजवतो ना तसं नाही, तर मोकळा शिजला पाहिजे भात, अशा पद्धतीने तुम्ही पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे भरपूर पाणी टाकायचं. आता भरपूर म्हणजे अख्खं पातेलं भरून पण टाकू नका, कारण की जर भरून टाकलं तुम्ही पाणी तर तांदूळ टाकल्यानंतर जे पाणी येते वरती येतं. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबाने, म्हणजे आता सहजासहज महिलांना माहीतच असतं पाणी कसं टाकायचं, किती टाकायचं. त्या पद्धतीने मी बघा पातेल्याच्या अर्ध्या पातेल्याच्या थोडंसं वरती अजून पाणी घेतलेलं आहे. आता हे उकळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. तर इथं बघू शकता मी म्हणजे जे बिर्याणीचे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत. मोठे मोठे असतात ते 1.5 किलो तांदूळ घेतलेत आणि ते जे पाणी आहे त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला उकळून द्यायचं आहे. खोलून बघितलं तर त्याला उकळी तर आली नव्हती. तर मग त्याच्यामध्ये परत मी थोडंसं मीठ टाकून घेतलं. त्याचा थोडंसं म्हणजे मी पहिलं विसरलं होतं मीठ टाकायचं, त्याच्यामुळं परत मी त्याला खोलून मीठ टाकून घेतलं. तर तुमच्या हिशोबाने मीठ टाका, याच्यामध्ये थोडंसं जास्त टाका कारण की भाताला मीठ लागत नाही, त्यामुळे आपण पाणी काय करणार आहे, गाळून काढणार आहे ना, त्याच्यासाठी याच्यामध्ये मीठ थोडंसं जास्त टाका. तर जास्त टाकल्यावर म्हणजे ते तांदळाला बरोबर मीठ लागतं. इथं टाईमपास म्हणून भूक लागली होती दीदीला, तर तिने असं काहीतरी करून खात होती. ती छान दिसत होतं दिसताना, तर त्याचा पण व्हिडिओ मी घेतला. तर इथं बघू शकता आपला जो कांदा आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. पूर्ण नाही म्हणता येणार पण झाला आहे रेडी. त्यानंतर आता याला परत एकदा फ्राय करून घेतला, हलवून घेतलं मी, आणि जास्त काळा पण केला नाही आहे आणि जास्त लाल पण केला नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे टोमॅटो आपण कट केले होते ना ते टाकून द्यायचे. आता टोमॅटो जास्त फ्राय होऊन द्यायचा नाही, टोमॅटोचा रस आहे ना उतरून द्यायचा चिकनमध्ये शिजताना, त्यामुळे त्याला जास्त वेळ फ्राय करणार नाही. अगदी 2 मिनटं पण नाही म्हणता येणार, थोडं एक म्हणजे 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटभर म्हणा, त्याला छान असं परतून दिलं. आणि जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना तर ते आपण आता त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. आता सगळंच टाकून द्यायचं ते. आणि आपण काय करणार आहे, काय काय जण कसं लेअरमध्ये दम देतात ना, तर तसं करणार आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये हे पूर्ण टाकून दिलं आणि त्याला छान असं हलवून घ्यायचं. त्या पातेल्याला जेवढा मसाला लागला आहे तेवढा सगळा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं. आता याला जरा वेळ लागतो फ्राय करण्यासाठी, गॅस बारीक करायचा नाही, गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि मग त्याला फ्राय करायचं आहे. कारण की कसं, जर फास्ट गॅस ठेवला ना तर त्याला पाणी लवकर सुटतं, नाहीतर त्याला लवकर पाणी सुटत नाही आणि चिकनला पण शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळं. तर बघू शकता आता तुम्ही मी किती छान असं त्याला हलवून घेते, पूर्ण सगळीकडं एकजीव करून घेते आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ झाकून ठेवते. आता झाकून ठेवल्यानंतर असं नाही करायचं की लक्ष द्यायचं नाही, तर 2-2 मिनिटांनी त्याला सारखं उघडून बघायचं आणि हलवायचं. तर इथं तांदूळ मी नीट करायला घेतले होते. आता ह्या तांदळामध्ये तर घाण नसतेच, पण तरी पण म्हटलं आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून बघूया आपण, म्हणून त्याच्यामध्ये मी बघितलं. आणि हे आमचा उंदीर तर बघा कसा खिडकीवर चढून बसलाय. आता वरती वायर येत तरी पण तिला काय ऐकणारच नाही ती. मग त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा होता मला. कशामध्ये लिंबू टाकायचं आहे, तर जे आपलं भात शिजायला पाणी टाकले ना त्याच्यामध्ये.
तर आता ते कशासाठी मी तुम्हाला पुढं सांगते. तर फ्रीज तर मी सकाळी साफ केला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फ्रीज दाखवला मी. आणि लिंबा म्हणजे 2 भाग करायचे लिंबूचे आणि त्याच्यामधल्या बिया पूर्ण काढून टाकायच्या सगळ्या. आणि मग त्याच्या मोठा होता लिंबू, भरपूर मोठा होता, तुम्ही छोटा जरी टाकला तरी पण चालतो, पण एका वेळी एक पूर्ण लिंबू जो आहे ना तो टाकायचा आहे. तर आता त्याच्यामध्ये का पिळायचं, जे तांदूळ आहेत ना आपले तुटणार नाहीत, बिलकुल तुटत नाहीत. तुम्ही ही ट्रिक खरंच फॉलो करून बघा, अजिबात तुटत नाहीत तांदूळ जेव्हा आपण लिंबू टाकतो ना. तर हे माझ्या मोठ्या एका औरंगाबादच्या जाऊबाई आहेत ना, मला त्यांनी सांगितलं, हे असं करत नव्हते मी, मला त्यांनी सांगितलं, त्यामुळे मी तसं ट्राय करते. पण खरंच आहे बरं का, हे तांदूळ अजिबात तुटत नाही. त्याचे साल पण मी टाकून दिले त्याच्यामध्ये. आणि जेव्हा भात शिजणार ना तर त्यावेळेला आपण साल काढून टाकणार आहे, त्याचं काय लक्ष देऊ नका. त्यानंतर इथं परत थोड्या वेळाने खोलून बघितलं, त्याला परत एकदा हलवलं तर बघू शकता पाणी किती सुटलं होतं त्याला. म्हणजे ह्याला काय होतं, वरतून पाणी टाकायची गरजच लागत नाही खरं तर. तर आता व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेना म्हणून आमच्या दीदीने टॉर्च पण लावला आणि एका हाताने मोबाईल धरून तिने व्हिडिओ दाखवला. तिने भरपूर मदत केली मला व्हिडिओ करण्यासाठी. इतर वेळी काय होतं, मी एकटीच असते तर मला व्हिडिओ बनवायला जमत नाही, म्हणून मी भरपूर अशा रेसिपी आहेत की त्याचा व्हिडिओच नाही बनवला. पण आता इथून पुढे ट्राय करणार आहे रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा. तर बघू आता होतंय का कसं. त्याला मस्त बघा त्याला फ्राय करून घ्यायचे सारखं, कारण ते खाली चिटकतं, म्हणून थोड्या थोड्या वेळाने आपण हलवून घ्यायचं. इथं पुदिना आणि कोथिंबीर, पुदिना जास्त भेटला नाही, जास्त घेतला तरी बेस्ट आहे, पण जरा जेवढा असेल तेवढा पण चालतो. त्यानंतर त्याला परत एकदा मग मी काय केलं, जे कोथिंबीर आणि ते आहे ना त्याला मिक्स करून घेतलं बरं का. त्यानंतर इथं परत एकदा हलवून घेतलं. वाफ तर इतकी तोंडावरच येत होती, त्यामुळे थोडंसं लांब होऊन आणि कपड्याने धरून पातेलं हलवत होते. आता बोलून बोलून माझा खरंच घसा कोरडा झालाय, थोडंसं समजून घ्या. तर इथं पाण्याला उकळी आली होती, तर आता आपल्याला मला तिची गरज पडणारच होती. तिला आवाज दिला, तिने मोबाईल धरला आणि त्यानंतर मग मी तांदूळ जे आहे ते त्याच्यामध्ये टाकलं. थोडंसं लांब होऊन टाकायचं, कारण की जेव्हा तांदूळाच्या वरतून पडले जातात त्यामुळे ते पाणी जे आहे ना ते उडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळं थोडंसं लांब होऊन आपण तांदूळ जे आहेत ते टाकायचे. आता टाकल्यानंतर त्याला हलवत राहायचं सारखं, कारण की ते जसं आपला पांढरा भात शिजतो ना तसं नाही शिजावा, चिटकावा नाही, म्हणून त्याला हलवत राहायचं सारखं त्या तांदळाला पण. आणि ह्याला हलवत त्याला विसरायचं नाही, चिकन पण हलवायचं आणि हे पण करायचं. म्हणजे पण तुम्ही असं करून बघितलं ना खरंच बिर्याणी इतकी छान लागेल ना बस. आता हे तांदूळ आपले शिजले होते, तर 80% तांदूळ शिजवायचे, म्हणजे थोडासा एक असं कच्चा राहील इतपतच शिजवायचे. आणि जे लिंबूचे साल होते ना ते आता आपण काढून टाकायचे. त्यानंतर इथं चाळण ठेवली, खाली बकेट ठेवली, कारण की पाणी गळण्यासाठी. जर हातात धरली तर हाताला पोळू शकतं, त्यामुळे आम्ही काय करतो, असं बकेट ठेवतो आणि त्याच्यावरती चाळण मोठी ठेवून तांदूळ त्याच्यामध्ये गाळून घेतो. हे तर मला जमत नाही म्हणून आमच्या आत्याच करतात, कारण की भाजण्याची शक्यता जरा जास्त आहे. बघू शकताय वाफ पण अशी तोंडावर येते आणि कसं होतं ते पातेलं पण जड असतं, तर मला उचलत नाही जास्त, त्यामुळं मी काय करते त्यांनाच करायला लावते. तर बघा किती छान तांदूळ शिजलाय, मस्त असा त्याच्यामध्ये 6 जिरे दिसत आहेत आणि त्याला गाळण्यासाठी ठेवलंय. आणि इथं तोपर्यंत येऊन बघितलं तर चिकन आपलं शिजलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी शिजलं होतं. तरी थोडा वेळ त्याला हलवलं आणि मग तांदूळ आपण घेतले. आणि मला ते पण टाकता येत नव्हतं, कारण की एका हातामध्ये मोबाईल होता ना माझे, त्यामुळे मग मी काय केलं, प्लेट घेतली आणि प्लेटीने अशी सगळीकडं तांदूळ टाकत होते. तर आता काय काय जण काय करतात, चिकनचं थोडंसं काढून ठेवतात, एक चिकनची लेअर, एक भाताची लेअर आणि एक परत चिकन आणि एक भात. तर आम्ही जास्त असं करत नाही, आधी करत होतो नवीन नवीन, पण आता करत नाही. तर मी काय केलं, आधी चिकन जे शिजत होतं ना आपलं त्याच पातेल्यामध्ये तांदूळ शिजलेला वरतून जेवढं आहे तेवढं पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे पण सगळीकडून टाकायचं, असं एकाच ठिकाणी टाकायचं नाही. तर म्हणून त्यामुळे काय केलं, प्लेटने टाकलं आणि थोडंसं झाल्यानंतर मग जी चाळण आहे ना आपली ती डायरेक्ट अशी पलटी केली त्याच्यावरती. आणि तांदूळ पूर्ण असं सगळीकडनं सारखंच व्हावं म्हणून त्याला प्लेटीने पण असं हलवून घेतलं. आणि इथं ऑरेंज आणि आपला ग्रीन कलर जो आहे ना तो मी एकदा वाट्यामध्ये खलवून घेतला होता. मग तो मी एका साईडला काय केलं, ग्रीन कलर टाकला, म्हणजे कसं पण टाकलं तरी चालतं, ते मिक्स तर होतच असते. आणि एका साईडला आपला ऑरेंज कलर आहे तो टाकला. अजून एखादा कलर असेल तर तो पण तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडं 2च अवेलेबल होते, मी 2च टाकले. त्यानंतर त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, तूप टाकणार आहे. आता हे तूप भरपूर टाकायचं ह्याच्यामध्ये. मी तूप तर जास्त खात नाही, पण बिर्याणीमध्ये का काय माहिती मला तूप आवडतं. तर तूप टाकून घेतलं मी सगळीकडून. म्हणजे ते काय होतं, दमाला जेव्हा लावतो ना आपण ते तूप आपोआप खाली जातं
आणि त्याची टेस्ट पण छान येते. इतर वेळी तर तूप आवडत नाही, अशा वेळेस आवडतं बाबा मला तूप. त्यानंतर जी आपण मिक्स कोथिंबीर आणि जो पुदिना केला होता ना, तो सगळीकडून असा टाकून घेतला. म्हणजे दिसताना पण किती छान दिसतं बघा ना ते. त्यानंतर त्याच्यावरती मोठं असं आपली परात जी असते भाकरीची ती ठेवली आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याला आपण दमाला ठेवलं. त्यानंतर 20 मिनिटांनी आपण दमवरचं काढला आणि बघू शकताय तुम्ही इतका छान सगळेजण बसले बिर्याणी खाण्यासाठी. आणि खरंच सांगते, बिर्याणी टेस्टला खूप छान झाली होती. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि थोडासा भात मी काढला कारण की खुशी तिखट खात नाही माझी, त्यामुळे. आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवते त्याचं कसं, म्हणजे एका एका साईडने मिक्स करत होते आमच्या ताई. तर त्यांना मिक्स करून एका ताट्यामध्ये बघा काढल्यानंतर किती छान दिसते. आणि आमचा टिल्लू तर मला वाटते स्नॅप काढत होता. अशी होती बिर्याणी. कशी वाटली